नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडामोडी। अहिल्यानगर शहरातून एक वाहतुकीची समस्या असणारी बातमी समोर आलेली आहे। कारण अमरधाम समोरून कल्याण विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग जात असून या ठिकाणी मोठ्या संख्येने भाजी विक्रेते रस्त्यावरच ठाण मांडून बसत असून भाजी खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात। त्यामुळे या ठिकाणी वाहतूक ठप्प होऊन चक्काजाम होत असतो। त्यामुळे तासनतास लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागते। मात्र अहिल्यानगर महापालिकेने भाजी विक्रेत्यांना गाडगीळ पटांगणामध्ये ओटे बांधून व्यवस्था करून दिली असताना देखील भाजीवाले रस्त्यावरच भाजी विक्रीसाठी बसत आहे। त्यामुळे सर्व भाजी विक्रेत्यांना आतमध्ये बसावे, अन्यथा आम्हीही रस्त्यावर भाजी विक्रीसाठी बसू असा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांना दिला आहे। त्यामुळे आता रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी ही एक गंभीर समस्या आहे आणि या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना गंभीर समस्या भेडसावत आहे। परीक्षा आणि निकाल वेळेवर न लागणे, निकाल चुकलेले लागणे, मूलभूत सुविधांचा अभाव, महाविद्यालयांमध्ये असलेली गैरसोय अशा विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे। वारंवार निवेदने देऊन आणि चर्चा करूनही या समस्या सुटलेल्या नाहीत। त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विविध मागण्यांसाठी महाआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। तसेच या मोर्चात पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी होणार आहेत। तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय करण्याचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे। त्यामध्ये मुलींना मोफत शिक्षण विषयातल्या योजनेची अंमलबजावणी करण्याचा विषय असेल, विद्यार्थ्यांना मूलभूत सोयीसुविधा मिळण्याचा विषय असेल, फोटोकॉपीसाठी विद्यार्थ्यांना आज 200 रुपये मोजावे लागतात, हे कुठेतरी अन्यायकारक आहे। त्याचबरोबर संलग्नित महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना समस्यांना सामोरे जावं लागत आहे। अशा सर्व समस्यांना घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून उद्या दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विरोधात महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। मी पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक येथील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना गावगाड्यातला, खेड्यापाड्यातल्या, वाड्या वस्त्यातल्या आणि डोंगरदऱ्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना या मोर्चासाठी आवाहन करतो। त्यांनी या मोर्चासाठी यावं आणि अन्यायाविरोधात लढण्यासाठी एक न्यायाची एक मूठ बांधून या अन्यायाविरोधात लढावं असं या ठिकाणी मी आवाहन करतो। धन्यवाद। अहिल्यानगर शहरात छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण लवकरात लवकर करण्यात यावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा जो पुण्याच्या शिल्पकाराच्या गोडाऊन मध्ये बंदिस्त आहे त्यास मुक्त करून नगर शहरात आणून बसवण्यात यावे। या मागणीसाठी आंबेडकरी समाजाच्या वतीने मनपा कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते आणि मनपा आयुक्त यांनी 15 दिवसात पुतळा शहरात येणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते। मात्र अद्यापही कुठल्या कारवाई करण्यात आलेली नाही आणि आंबेडकरी समाजाच्या वतीने ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड आणि रिपाई नेते विजयराव भांबळ यांच्या नेतृत्वाखाली आज अहिल्यानगर या ठिकाणी आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देण्यात आले। त्यामुळे लवकरात लवकर या मागण्या पूर्ण कराव्या, अन्यथा 25 फेब्रुवारीला सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। मात्र आता यावर काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। केंद्र सरकारकडून अधिक गव्हाच्या साठ्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहे। त्यामुळे परवानाधारकांना गव्हाच्या साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर सादर करणे आवश्यक आहे। तसेच या संदर्भात तपासणी करून मर्यादेपेक्षा जास्त गव्हाची साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश शासनाच्या पुरवठा विभागामार्फत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। त्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात पुरवठा विभागामार्फत गहू साठ्याची तपासणी करण्यात येत आहे। तसेच हे निर्बंध 31 मार्च पर्यंत लागू राहणार आहे। त्यानुसार गहू साठा परवानाधारकांनी गहू साठ्याची माहिती शासनाच्या पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घोषित करणे आवश्यक आहे। या संदर्भात संतोष बोरा यांनी माहिती दिलेली आहे, पाहूयात। नमस्कार, मी संतोष बोरा, अहमदनगर आरती बाजार मर्चंट असोसिएशन। काल अहमदनगर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सौ बोडे मॅडम यांनी काल गहूची खरेदी, विक्री आणि साठा याबाबत केंद्र शासनाने जो नवीन अध्यादेश काढलेला आहे याची माहिती देण्याकरिता व्यापाऱ्यांना बोलवले होते। मीटिंगला उपस्थित कमी असल्यामुळे, कारण अतिशय कमी वेळेमध्ये त्यांनी बोलवल्यामुळे व्यापाऱ्यांची अनुपस्थिती होती। आम्ही रिक्वेस्ट करून त्यांना संध्याकाळी 5 वाजता
मार्केट यार्ड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये त्यांना बोलवलं असता ते 5 वाजता आले आणि तिथं व्यापाऱ्यांना परत संबोधित करून सांगण्यात आलं की केंद्र शासनाने गहू खरेदी विक्री आणि साठा याबाबत जे एक नवीन पोर्टल तयार केलेलं आहे, तर यामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या पोर्टलवर दर आपल्याला शासनाला माहिती कळवायची आहे। तर याबाबत त्यांनी संबोधित करून सर्व व्यापाऱ्यांना सदरचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले आणि सगळ्यांनी आपला त्यामध्ये सहभाग नोंदवायला सांगितलेला आहे। केंद्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी हे अहमदनगरमध्ये आलेले आहेत आणि ते प्रत्येक दुकानदारांना म्हणजे किराणा दुकान असेल, गहू व्यापारी असेल किंवा मिलर्स असतील, या सगळ्यांकडे ते व्हिजिट करणार आहेत। तरी मी सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण सदरचं पोर्टल हे आपण रजिस्ट्रेशन करून घ्यावं आणि ते पोर्टल ॲपवर त्यांना साठा आपला किती आहे किंवा आपली खरेदी विक्री काय आहे याबाबतची आपल्याला माहिती कळवायची आहे। जर कोणी व्यापाऱ्यांनी सदरचं पोर्टल किंवा रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। तर सदरची कारवाई टाळावी याकरिता मी समस्त अहमदनगर येथील व्यापाऱ्यांना विनंती करतो की आपण सदरच्या बाबतीमध्ये रजिस्ट्रेशन करून पोर्टल ॲपवर आपली माहिती पाठवावी ही नम्र विनंती। धन्यवाद। याबाबत सौ उदमोले मॅडम यांनी खूप चांगल्या प्रकारे व्यापाऱ्यांना सहकार्य केलेलं आहे, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। धन्यवाद। अहिल्यानगर शहरात विविध विकास कामे सुरू आहे, मात्र हे काम सुरू असतानाच नगर रचना विभागाने त्या कामाच्या ठिकाणी जाऊन रस्त्याचे मोजमाप करून मार्किंग देण्याचे काम करणे गरजेचे असताना देखील नगर रचना विभागाचे अधिकारी विकास कामांच्या ठिकाणी जाऊन भेटी देत नसल्याचे विकास कामे ठप्प आहे। याशिवाय शहरात बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला किंवा यासह अनेक काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहे। मात्र अनेक समस्यांमुळे अजिंक्य बोरकर यांनी अधिकारी स्नेहल यादव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले आहे। अहिल्यानगर शहरामध्ये आज जे काही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून कोट्यवधी निधीची विकास कामं चालू आहे, तसं पाहिलं असेल तर हे कामांची स्थिती जर आज मंदावली जर पाहिली जाते तर केवळ एक कारण आहे, म्हणजे नगर रचना विभाग। नगर रचना विभागाकडून आज प्रत्यक्षात खोडा घातल्याचं प्रमाण नगर रचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं। गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही संबंधित विभागाला संपर्क करतोय, आयुक्तांकडून आदेश दिला जातोय, परंतु कुठल्या प्रकारची प्रगती नगर रचना विभागाकडून होत नाही। आणि जसं पाहिलं तर आज मी इथं बसलो असता, मी अनेकदा इथे येऊन गेलो, प्रत्यक्षात एकही अधिकारी ह्या खुर्चीवर बसलेला दिसून येत नाही। आज इथं जे मलिदा गँगचे जे काही इथं बॉस आहेत हे बसलेले, हे बॉस लोक ऑफिसमध्ये बसून काम करत नाही। लोक नागरिक, नगर शहरातले नागरिक आपले पैसे जमा करून, कष्टाने जमा करून एक छोटंसं घर बांधण्याचा प्रयत्न करतात, बँकेतून कर्ज करतात, बँकेचं कर्ज मंजूर होतं, परंतु इथं 4-4, 5-5 महिने यांच्याकडे फाईल पडून असतात। ते फाईल जोपर्यंत त्या फाईलीवर वजन पडत नाही तोपर्यंत ही फाईल इथं होत नाही। हे आता आम्हाला इथं जेव्हा आम्ही बसले असता आम्हाला सगळं निदर्शनास आलं। 4-4, 5-5 महिने नागरिकांना विटीस ठेवायचं काम हे यांच्याकडून केलं जातंय। जर तुम्हाला काम नसेल करायचं तर खुर्च्या मोकळ्या करा, आणि येणाऱ्या काळामध्ये जर हे काम करणार नसतील, आयुक्तांच्या आदेशाला यांनी तर पायमल्ली पहिलेच दाखवली। मी स्वतः त्याला अनेकदा आयुक्तांसोबत मिटिंग घेऊन आयुक्तांनी आदेश दिलेले त्यांना कामासंदर्भात, परंतु यांच्याकडून प्रत्यक्ष आयुक्तांनाही त्यांनी जुमानत नाही। हे गेंड्याच्या कातड्याचे अधिकारी हे झालेले आहेत। यांना गोरगरीब लोकांचं पण कमी पडायला लागले, आणि विकास कामात जर यांचं कर्तव्य पार पाडत नाही, विकास कामात खो घालायचं काम हे नगर रचना विभागाकडून होत असल्याचं आम्हाला निदर्शनास येतं। आणि याच्या नागरिकांच्या रोषाला नगरसेवक यांना त्यांनी आम्हाला सामोरं जाते। आणि येणाऱ्या काळात जर यांनी लवकरात लवकर याच्यात आयुक्तांनी जर सुधारणा केली नाही तर आम्ही याचा कारभार हातात घेऊन कसं करायचं ते आम्ही आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन इथं उभारलं जाईल। सध्या प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे। तब्बल 144 वर्षांनी आलेल्या महाकुंभ पर्वणीचा हा सोहळा अति दिव्य आहे। ज्यांच्या नशिबात हा अति पवित्र पर्वणीचा लाभ होता ते प्रत्यक्ष तेथे जाऊन ती अनुभूती घेतली, पण जे प्रयागराजला जाऊ शकले नाहीत अशांचा विचार करून सुमित वर्मा आणि त्यांच्या मित्रांनी तेथील पवित्र तीर्थ नगरला आणून आदर्शवत काम केले आहे। शिवमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयागराज या ठिकाणी आम्ही 42 जण गेलो होतो, आणि त्या ठिकाणाहून नगरकरांसाठी एक खास पर्वणी आम्ही आणलेली आहे। 5000 लिटर नगरकरांसाठी त्या ठिकाणचं संगम जल आम्ही नगरकरांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। ज्या लोकांचं त्या ठिकाणी जाणं झालं नाही काही कारणास्तव, पण जाण्याची इच्छा जरूर मनामध्ये होती, तर त्या सर्व लोकांसाठी शिवमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक धर्मकार्य म्हणून आपलं काहीतरी आपल्या धर्माशी काही देणं लागतं, या भावनेतून आम्ही शिवमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून नगरकरांसाठी
5000 लिटर त्या ठिकाणचं संगम जल नगर शहरामध्ये विविध भागांमध्ये आम्ही ते वाटप केलेलं आहे। त्यामध्ये आम्हाला आमचे गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांची प्रेरणा आम्हाला या धर्मकार्यासाठी मिळाली आहे आणि त्यांच्या हस्ते आज आम्ही हे संगम जल वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलो। आजच्या या कलियुगामध्ये जिथे तरुणांची दिशा भरकटलेली, अशा भरकटलेल्या वातावरणामध्ये जेव्हा काही तरुण मंडळी एकत्र येतात आणि 144 वर्षानंतर येणारा हा महाकुंभ दिव्य सोहळा आहे, खरोखर दिव्य सोहळा आहे। ज्यांच्या नशिबात होतं ते जाऊन आले आणि जे जाऊन आले त्यांनी ते अनुभवलं, ती अनुभूती घेतली। खऱ्या अर्थानं अशा या दिव्य सोहळ्याला प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक चैतन्याला वाटत असतं की आपलाही सहभाग असावा, आपणही तिथे जाऊन स्नान करावं। मात्र अनेक ज्येष्ठांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते जाऊ शकले नाही आणि अशा सर्व ज्येष्ठांचा विचार करून सुमित वर्मा व त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी जवळपास 42 मुलं ही प्रयागराजला गेली आणि तिथे जाऊन त्यांनी स्नान करण्याबरोबरच आपल्या स्वतःबरोबरच इतरांचा देखील विचार आपल्या मनात ठेवून ते गंगा यमुना सरस्वतीचं संगमावरचं तीर्थ जल इथल्या सर्व जे जाऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी घेऊन आले। त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। खरं तर या जगामध्ये स्वतःसाठी सगळे जगत असतात, मात्र जेव्हा आपण समाजासाठी जगतो तेव्हा खऱ्या अर्थानं या मानव योनीत जन्म घेतल्याचं सार्थक होतं। सुमित वर्मा खरं तर तसं पाहायला गेलं तर हे नाव अपरिचित नाही। नगरच्या विविध घडामोडींमध्ये हे नाव सातत्यानं चर्चेत असतं आणि ते योग्य कामासाठी चर्चेत असतं, याचा मला खरोखर अभिमान। अशीच सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक सेवा सुमित वर्मा मित्रमंडळातर्फे सातत्यानं घडो। भविष्यातही असेच वेगवेगळे उपक्रम या शिवमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने आयोजित करण्यात येवो अशीच मी भगवंताचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि माझ्या यांच्या पुढील वाटचालीकरिता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करून इथेच थांबतो। जय श्री पर्वाला एक आमची खूप मोठी पर्वणी समजून त्या ठिकाणी आम्ही गेलो। खरं तर धर्मकार्यामध्ये आम्हाला सर्वात मोठी प्रेरणा देणारे आमचे गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो। कारण की दर गुरुवारी आम्ही त्या ठिकाणी भजनाला असतो, दर्शनाला असतो। भाऊ आपल्या शब्दांमधून धर्मकार्याबद्दल त्यांचे मनोगत त्या ठिकाणी मांडत असतात आणि त्याच्यातून आम्हाला धर्मकार्याची प्रेरणा या ठिकाणी भेटत असते। त्याबद्दल मी भाऊंचे खूप खूप आभार मानतो। आम्ही महाकुंभ हा जो 144 वर्षानंतर आलेला जो पर्व होता, या पर्वाचा आपल्या सर्व तरुण बांधवांना, मित्रांना कुठेतरी त्याचा लाभ मिळावा यासाठी 42 जण आम्ही या प्रतिष्ठानच्या मार्फत त्या ठिकाणी गेलो। मला अभिमान वाटतो की 18 किलोमीटर त्या ठिकाणी आम्हाला चालवं लागलं होतं। 18 किलोमीटर जायला, 18 किलोमीटर यायला। प्रत्येकाने आपापल्या हातामध्ये हे सगळं पाणी ड्रम मध्ये भरून त्या ठिकाणी 18 किलोमीटरचा प्रवास पायी केलेला होता। सगळ्यांनी एवढ्या आपुलकीनं आणि आपल्यामुळं काही लोकांना याचा लाभ मिळणार आहे या भावनेने त्या ठिकाणी तिकडून ते पाणी या ठिकाणी आपल्याला नगरकरांसाठी आणलेलं आहे। तर मी त्या सर्व मित्रांचा देखील आभार या ठिकाणी मानतो। मी आपल्या शिवमित्र प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवर्य राजाभाऊ कोठारी यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी संकेत गुरव यांना। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।